2014 साली भारतीय जनता पार्टीचे कोल्हापुरातून 2 आमदार निवडून आले। यानंतर त्यांनी आपली ताकद कोल्हापूरमध्ये वाढवायला सुरुवात केली। सध्या महायुती म्हणून लोकसभेच्या आखाड्यावेळी इतर घटक पक्ष त्यांना येऊन मिळाले आणि महायुती कोल्हापूरमध्ये खूप प्रबळ बनले अशी चर्चा होती। पण सध्या महायुतीला तडे जाताना कोल्हापूरमध्ये दिसत आहे। याचीच बातमी आज पुढारीला आलेली आहे। त्याच संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील पाटील लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान महायुती कोल्हापूरमध्ये तुल्यबळ मानली जात होती, कारण एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्याखाली भारतीय जनता पार्टी आणि इतर घटक पक्ष, यामध्ये जनसुराज्य शक्ती, राजेंद्र येड्रावकर, प्रकाश आवाडे आणि इतर छोटे मोठे पक्ष हे महायुतीचे सहयोगी पक्ष म्हणून काम करत होते। पण विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागता लागता या महायुतीला तडे पडताना दिसून येत आहेत। यामध्ये समरजित राजे घाडगे यांनी महायुतीची साथ सोडली आणि त्यांनी तुतारी हाती घेतली। कोल्हापूर जिल्हा भाजपचे अध्यक्ष राहुल देसाई यांनीही महायुतीला रामराम ठोकला। यासोबतच इतर घटक पक्षांचा जर विचार केला तर इचलकरंजीमध्ये नेमकं काय होणार याची चर्चा सुरू असतानाच प्रकाश आवाडे यांनी राजकीय निवृत्ती घेतली आणि राहुल आवाडेंची उमेदवारी इचलकरंजीमध्ये जाहीर केली देखील। यासोबतच जवळच्या हातकणंगले मतदारसंघातून जयश्री कुरणे यांचेही तिकीट जाहीर केलं। हे ताजं असतानाच विनय कोरे सावकर यांना पन्हाळा शाहूवाडीतून उमेदवारी मिळणार हे निश्चित होतच। त्यांनी देखील करवीर मध्ये कोणालाही न विचारता संताजी बाबा घोरपडे यांचं तिकीट जाहीर केलं। यासोबत आणखीन एक मतदारसंघ यामध्ये चर्चेत येतो, तो म्हणजे शिरोळ विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राजेंद्र येड्रावकर हे शिंदे गटाचे सहयोगी आमदार आहेत। पण त्यांनी देखील राजश्री शाहू विकास आघाडी नावाचा पक्ष नुकताच नोंद केलेला आहे। म्हणजे एकंदरीत ते त्याच पक्षातून निवडणूक रिंगणात उतरू शकतात असं म्हटलं जातं। त्यांनी इचलकरंजी आणि हातकणंगले मध्ये उमेदवार जर जाहीर केले तर ते वेगळं वाटू नये असंच या बातमीमध्ये सांगितलेलं आहे। एकंदरीत महायुतीचे घटक पक्ष हे तिकीट वाटपाचा घोळ मिटण्याआधीच आपले उमेदवार जाहीर करत आहेत। काही ठिकाणी उमेदवार कोण असेल याची अजूनही उत्सुकता आहे, पण त्यामध्ये तोडगा निघेल का हे पाहावं लागेल। कुठेतरी हे घटक पक्ष दबावाचं राजकारण करत आहेत का याची चर्चा कोल्हापूरमध्ये आहे। तर महायुतीला एकत्र ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, चंद्रकांत दादा पाटील, राजेश क्षीरसागर आणि अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ या सर्वांना एकत्रितरित्या येऊन कोल्हापूरमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरवावा लागेल आणि आगामी येऊ घातलेल्या विधानसभेसाठी त्यांना एकत्रित निवडणूक लढवावी लागेल। अन्यथा महाविकास आघाडी यामध्ये जोमाने काम करून ती प्रबळ ठरताना दिसून येऊ शकते। पुढारीच्या आजच्या पेपरनुसार महायुतीला इतर धक्के जे बसलेले आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे। तर तुम्हाला काय वाटतं की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुती की महाविकास आघाडी कोण बाजी मारेल, कोणाचे जास्तीत जास्त आमदार निवडून येतील आणि काही मतदारसंघामध्ये तिकीट जे डिक्लेअर केले ते त्यांनाच मिळेल की तिथं उमेदवार बदलवला जाईल हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तुर्तास धन्यवाद।